तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला ब्लॉग म्हणजे आपली म्हणजे सोनजाम देवळा। तर गुरुकृपा ब्रॉडबँड म्हणजे नवीन गाडीचं काम करत आहे आणि गाडी वगैरे कधीच्या घरी येऊन पडेल होती, पण मटेरियलचं अवेलेबलमुळं आणि आपल्या वर्कशॉपला गाड्यांचं काम चालू होतं, त्यामुळं त्यांना काही लवकर गाडीचं काम करता जमलं नाही। तर त्या गाडीचं म्हणजे आज आपण मालेगावला आगर खुर्द राहुल भाऊच्या वर्कशॉपला त्या गाडीचं काम करणार आहे। तर त्या दादाने मला फोन लावून बोलवलं का दीपक दादा या आपण ब्लॉग शूट करू। तर म्हणजे कसं त्या गाडीचं आपल्याला पण सगळी माहिती द्यायची आणि गाडी एवढी जबरदस्त बनणार आहे ना गुरुकृपा ब्रॉडबँड सोनजाम देवळाची। तर एवढं जबरदस्त तिथं साऊंड सिस्टीम आणि शार्प लाईट एकदम जबरदस्त राहणार आहे। आणि तर चला तर ती गाडी जर बघायला गेलं ना एक भारत बेसमध्येच बनणार आहे आणि जबरदस्त काम होणार आहे। तर तुम्हाला मी ती गाडी दाखवल आणि राहुल भाऊच्या वर्कशॉपला जमलं तर जाऊ आपण। जर गेलो तर ते राहुल भाऊच्या वर्कशॉपला पण तुम्हाला गाडी दाखवल आणि गाडीमध्ये डिझाईन कशी राहणार आहे ते पण तुम्हाला मी एकदा सांगायचा प्रयत्न करत। तर आता मी जस्ट दिंडरीमध्ये पोहोचलो आहे, बघू शकता मागं आपली गाडी उभी आहे पुढं आणि पाऊस पण खूप चालू आहे। आणि काल शिर्डीला गेलो होतो मी, शिर्डीवरून मला घरी येता 11:15 ते 11 वाजून गेले आणि जाम झालो मी खूप, तरी झोप झाली नाही। आता सकाळचे समजा 8 वाजलेत, 8 वाजता मी निघालो घरून, दादांचा फोन आला या, झोप पण झाली नाही आणि 11:30-12 मला झोपायला वाजले, अंग पण खूप दुखतंय, पण तुमच्यासाठी मला करावं लागतं काही गोष्टी। तर काही नाही चालतं, एवढं थोडंफार तर करावंच लागतं। तर मी शिर्डीवरून आलो आणि शिर्डीकरांनी मला खूप सारं प्रेम दिलं आणि मला शिर्डीचं साईंचं दर्शन बी खूप छान झालं आणि खूप आनंद वाटला शिर्डीमध्ये जाऊन। तर पुन्हा एकदा मी शिर्डीमध्ये येणार आणि मला तुम्ही जसं प्रेम करता शिर्डीकर तसं करत राहा। आणि आजचा माझा ब्लॉग पूर्ण बघा आणि गाडी पण दाखवायला आणि तुम्हाला आपले जे गुरुकृपा ब्रॉडबँड सोनजाम देवळा तर त्याचे जे बी ओनर आहेत त्यांची ओळख तुम्हाला करून देईल। तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर अनुभवू शकता इकडं पाऊस किती आहे। तर चला तर भावांनो, तर जाऊ आता आपण आणि लवकर त्या गाडीचं बघू आणि आपला आजचा ब्लॉग मिनी ब्लॉग होणार आहे। तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। तर मी लखनपूरला पोहोचलेलो आहे आणि नाश्ता वगैरे आता जस्ट झाला आणि आता आपली गुरुकृपा ब्रॉडबँड तर त्या गाडीचं मटेरियल घेऊन आणि आपण गाडी घेऊन राहुल भाऊच्या वर्कशॉपला जाणार आहे। तर मी त्यांच्या म्हणजे मळ्यामध्ये पोहोचलो आहे, गाडी जिथं लावेल तिथं। तर चला तर आपण गाडी बघू आणि आपल्यासोबत दादा आहे, त्यांनी मला जितू वागू तर या दादांनी मला ब्लॉगसाठी फोन केला होता आणि फोनवर आमचं बोलणं होतं, आज भेट झाली। तर मग तुमचं मला सोबत ओळख करून देतो। तर चला आपण गाडी बघू। पण मळ्यामध्ये पोहोचलेलो आहे, बघू शकता सगळीकडे पाणी पाणी, पावसामुळं पाणी पाणी झालं आहे आणि आपण ही गाडी बघू शकता। तर ही गाडी आपण कामाला लावणार आहे, बघू शकता मटेरियल वगैरे चालवलं आहे गाडीचं आणि या गाडीचं काम हायड्रोलिक होणार आहे। ड्रायव्हर आपले मालकच आहेत, बसले बघू शकता। सर आहे करा, मालक बसले, गाडी बघून घ्या, एकदम कडक असं काम होणार आहे। आणि ही गाडी घेऊन आपण आता मालेगावला आगर खुर्दला जाणार आहे राहुल भाऊच्या वर्कशॉपला आणि गाडी वगैरे एकदम जबरदस्त असं काम होणार आहे। तर ही गाडी म्हणजे एवढी कडक हायड्रोलिक सिस्टम आणि साऊंड सिस्टीम पण जबरदस्त राहणार आहे आणि या गाडीला माझ्या अंदाजे 16 बेस आणि 44 शार्पीचं प्रोग्राम राहणार आहे आणि 28 मिड पण म्हणजे एक अंदाज वाटतं मला तर तेवढं राहू शकता आणि 16 बेसचा दणका राहील आणि 44 शार्पी। तर चला तर आपण राहुल भाऊच्या वर्कशॉपला जाऊ, तिथं कोणकोणत्या गाड्या बनणार आहे ते बघू आणि ह्या गाडीला कोणती डिझाईन आहे ते पण बघू। काढणं चालू आहे एकदम। तर गाडी आता आपण मळ्यातून काढतोय आणि मळ्यातून आपण डायरेक्ट थेट आता कळवण मार्गे वणी दिंडरी कळवण मार्गे आपण डायरेक्ट मालेगाव आगर खुर्द जाऊ। तर भाऊ आता आम्ही निघलोय, तर चला तर आपण आता डायरेक्ट मालेगाव आगर खुर्दला भेटू आणि राहुल भाऊ आणि सगळ्यांशी बोलणं करू, गाडीचं काम कसं होईल काय होईल। तर आपण तर गुरुकृपा ब्रॉडबँड म्हणजे सोनजाम म्हणजे देवळा, तर त्या गाडीचे ओनर शैलेश जाधव
शैलेश दादा आपल्यासोबत आहे, ते एकदम शब्द बोलतील आपल्या गाडीचं काम कसं होणार आहे, किती बेस राहणार आहे, किती शार्पी राहणार आहे. नमस्कार. 18 गाडी 16 बेस गाडी 44 शार्पीचं टार्गेट आहे. तर गाडीचं काम म्हणजे एकदम जबरदस्त होणार आहे. आणि त्यांची मागची पण गाडी होती, मागे आपलं गुरुकृपा सोनजाम तर चॉकलेटी कलरच्या आयसरमध्ये त्यांची गाडी होती आणि थोडं काहीतरी पॉवरचा प्रॉब्लेममुळं त्यांनी गाडी विकली. तर त्यांनी नवीन प्रयत्न म्हणजे नवीन आता ते प्रयत्न करत आहे का अपडेटमध्ये नवीन करायचा प्रयत्न चालू आहे. आणि ह्या वर्षी जसं अपडेट आहे त्याच्यापेक्षाही सगळ्यात मोठा अपडेट पुढच्या वर्षी तुम्हाला बघायला भेटेल. कारण यावेळेस ना खूप टाईम बी झाला आहे, पण जेवढं कवर करता येईल तेवढं ते करायचा प्रयत्न करणार आहे. आणि पुढच्या वर्षीलाही त्यांचा नवीन अपडेट तुम्हाला बघायला भेटेल. तर लवकर या गाडीची ओपनिंग राहील. आणि आपण आता राहुल भाऊच्या वर्कशॉपला जाऊन बघू गाडीचं काम कसं होईल, काय होईल, राहुल भाऊची बोलणं करू. तर चला तर आपण आता आगर खुर्दाला जाऊ. माझा ब्लॉग शोधून बघत राहा. ओके बरोबर. तर भाऊन बघू शकता इकडचं वातावरण पवन साईडचं. आणि बघू शकता दोघं चालले सोबत. आणि इकडं नशीब का देव आम्हाला सारखी साथ देतो. काल आम्हाला आपल्या शेतीच्या साहेबांनी साथ दिली, आज आपल्याला वनेगडाची देवी साथ दिली. का तिकडं मला वनीच्या आठपासून येताना खूप पाऊस लागला, पण कळवणपर्यंत आलो वनीगडाच्या पुढं आलो पाऊस काहीच लागला नाही. खूप छान वाटलं असं. आणि मी तर आता कळवण पोहोचत कळवणमध्ये थांबू आणि डायरेक्ट मालेगावला निघू आपण आगर खुर्दाला. तर चला तर बघत राहा माझा ब्लॉग. आणि रस्ताही बघून घे कसं इकडनं रस्ता वगैरे एकदम बेस्ट आहे. वातावरण वगैरे एकदम खूप छान असं वातावरण. पाणीच पाणी पाणीच पाणी. आणि इथं नदी आहे की 2 नद्यांचा उगम एकाच ठिकाणी झालाय. पूर भयंकर वाटतो, बघून घ्या. मागच्या ब्लॉगमध्ये आठवणार तुम्हाला हे बाई पाणी 2 नद्यांचं मिलन एकत्र झालं. इकडून प्रेशर जास्त वाटतो आणि आता कमी झालेलं आहे. एकदम खेड्यामध्ये फिरायची मजा आहे ना वेगळीच राहते. आली नाही मला, पण खेड्यामध्ये खूप छान वाटतं का सगळं वातावरण वगैरे बघायसाठी. आणि खेड्यातलं वातावरण म्हणजे शेती पाणी. सिटीमध्ये काय आहे फक्त बिल्डिंगा दिसतात. तर चला बघत राहा माझा ब्लॉग शेवटपर्यंत. सागर
राम 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 राम. तर भाऊंनो आता आम्ही देवळ्यामध्ये पोहोचलोय. देवळ्यामध्ये मातोश्री बँड म्हणजे आपली पहिले इथं मातोश्री बँड होता. तर गाडीचे दुसरे पार्टनर देवळ्यामधले त्या गाडीचे. तर गाडी तर बघून घ्या तुम्ही आणि मालक वगैरे इथं बघून घ्यायचं. भाऊंनो इथं मी आलो गाडीजवळ, तुम्ही बघू शकता गाडी. आणि आपले ज्या गाडीचे गुरुकृपा ब्रॉस बँड म्हणजे सोनजाम देवळा, तर त्याचे ओनर सुनील काळे हे गाडीचे पार्टनर आहेत. आणि अजून एक पार्टनर त्यांचं नाव विकास दादा. तर विकास दादा आणि सुनील दादा, तर दोघांची मिळून ही गाडी. आणि गाडी एकदम जबरदस्त बनणार आहे. आणि दादा पण आपल्यासोबत, बाळासाहेब दादा ते पण आपल्यासोबत. मग हे गाडीचं काम एकदम जबरदस्त असं होणार आहे. तर मला वाटलं होतं का एकच गाडीचे पार्टनर आहे, पण विकास दादांनी मला सांगितलं नव्हतं. तर आताच कळालं मला देवळ्याचे एक पार्टनर आहेत म्हणजे आपले सुनील दादा. तर गाडीची एकदम जबरदस्त अशी क्वालिटी होणार आहे. आणि गाडी सगळ्यात वेगळी म्हणजे अंमळनेर म्हणजे खानदेश पट्ट्यात आणि आपल्या इकडचं तर सगळ्यात वेगळी गाडी बनल. आणि तुम्हाला गाडी कशी बनल त्याचं अपडेट देत राहील. तर चला तर टाईम वेस्ट करता आपण आता वर्कशॉपला जाऊ. तर भावांनो मी आगर खुर्दला पोचलोय वर्कशॉपला. आणि बघू शकता गाडी एक इथं लावेलच आहे. कोणता बँड आहे इथं नाही सांगता येणार, पण एक गाडी बनवून इथं लावलेली आहे. आणि आपली गाडी इथं आली, आपली गाडी. आणि अजून 1-2 गाड्यांचं काम चालू आहे. तर बघू शकता 1-2 गाड्यांचं काम चालू आहे इकडं. आपली गाडी आता इथंच कामासाठी लागेल. तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मी राहुल भाऊच्या आणि आपल्या गणेश दादा आगर खुर्दाचे आम्हाला भेटून खूप छान वाटलं त्यांना. आणि नितीन भाऊ आहेत पुढं
सिंगर आणि सगळे आपले अण्णा कोणतं अमोल भाऊ पण आहेत आणि गाड्यांचं काम जोरात चालू आहे. तिकडची गाडी आहे ती खिरमने सोरसंगमा बँड खिरमने तिकडची गाडी बनते आणि ही गाडी काकडगावची गाडी न्यू छत्रपती बँड बनते. आणि आता तिकडं जी गाडी लावली ती आपली शिवराजी बँड चांदवड ची गाडीचं काम चालू आहे. बघून घ्या 4 गाड्या म्हणजे त्यांच्याकडं आहेत अजून बनवायला. तर 4 गाड्या बनवायला आहेत आणि ही गाडी आपली खिरमणीची सोरसंगमा बँड आणि ही काकडगावची गाडी आणि ही गाडी शिवराजी बँड. म्हणजे लवकरच या गाडीची ओपनिंग होणार आहे. तर बघून घ्या गाडी एकदम जबरदस्त असं काम झालं आहे गाडीचं. शिवराजी बँड चांदवडची गाडी एकदम म्हणजे काम जबरदस्त आहे सगळं.